मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. उगवतीला मोहरल्यालं, झुंजू मुंजू झाल्यालं, खुराड्यातून कोंबडे साद घालत्यालं, घरं नसलेल्या कावळ्यांची जड कावकावाधी सुरू झालेली. मग घरट्यातून बाहेर पडलेल्या चिमण्या पिसं उकरत लागल्याल्या. टाकळी गाव हळूहळू जाग होत्यालं. बाजारपेठेत आपल्या दुकानामोहरत सगळा पेटून शेकत बसल्याला सडसडीत अंगलटीचा नामदेव न्हावी शेकून शेकून अंग गरम झालं तसा उठला. कुडकुडत समोर बंद असलेल्या यदूच्या हॉटेलाकडे गेला. हॉटेल बंद होतं. नामदेवाला चहाची तलप आल्याली. त्यानं बंद दारावर धडका घातल्या. यदू, यदू, हे यद्या, अरे उठले का? थंडीनं गाराटलूया, चहा कर पहिला. यद्या हॉटेलवालं हडगं होतं. टाकळीच्या वाण पोरांनी 4-4 आण्यात त्याची चड्डी सोडल्याली. नामदेव बी कवा तरी हुताच त्यात. आबासाहेबांनी यद्याचं लगीन लावून दिलं होतं. आपणच कुठून तरी लग लावून काढून आणलेली पवित्रा खर्च करून यद्याच्या गळ्यात बांधल्याली आणि आपली कायमची सुई करून ठेवल्याली. गुरुवाच्या निवदावरती कावळ्याची मज्जा. यद्या दार उघडत्याला, किनऱ्या बाईकी आवाजात बोलत्याला. या, आज उठल्या उठल्या नामदेवाचं दर्शन झालं का न्हाव्याचं म्हणू? कथा करू नगस, चाकर पहिला. त्याच वेळी आतून पवित्रानं आवाज दिला. मालक, माझा बी चहा ठेवा ओ. ठेवला. यदू आधनाची तयारी करत म्हणत्याला. नाम्यानं डोळं मोठं करीत विचारलं, कोण? माणसं आमची. असं व्हय, आणि कुणी नाही नव? नाही. यद्या मुराकलं. आबा गेल्या ती साताऱ्याला, 4 रोज झालं तर. म्हणजे दोघच हाय म्हणा की. व्हय व्हय, पर नामदेवराव काय बी म्हणा, आबा गावात असलं तर म्हणजे गाव कसा भरल्याला वाटतो. तुला बी तसंच वाटतंय काय? ते खरंच म्हणा. पिटीवरती स्टो पिटीव आणि म्या करतो पंप. तुला नाही जमायचं. तुला काढ हत्यारी. त्याच टायमाला वाकळची ऊप सोडून बाहेर आलेली पवित्रा अंगभर आळस देत म्हणाली, गरम पाणी ठेवा हो मला तोंड धुयाला, लय थंड पडल्या बाहेर. नाम्यानं मागं वळून बघितलं. अटकर बांध्याची पवित्रा, भोकरागत मोठ्या मोठ्या डोळ्यांची पवित्रा, टुचबाज बांध्याची पवित्रा, यद्याच्या अन्नावर अळीगत पुष्ट झालेली, आबांना जोगावून घेणारी पवित्रा, डोळ्याच्या कोपऱ्यातून बघणारी पवित्रा. काय त्याच्या आईला ह्यो खेळ हाय? कुणाचं जू कुणाच्या खांद्यावर, दाढावरती दाढा वळल्या. पंप करीत नामानं दिवसाचा पहिला अभंग बाहेर टाकला. मुक्ताफळ हार खळाशी घाटला, कस्तुरी सुकराला चोचिवली. चहाचा आधन गोड करीत यद्यानं विचारलं, का नामा म्हणे कुठला अभंग काढलायसा आज म्हणायचं? काहीतरी सकाळच्या पारी येतया तोंडात संतवचन, नाहीतर दिवसभर हायच चालू. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक बारीक. पवित्र आडवं भट बोटानं फाकून दात घासत्याली, फक्कन हसली. जरा डोळा लागतोय नाही लागतोय तवर कमळाक्का उठल्याल्या. तोंडाला तोंड दिसना तवर आंघोळ झाली. नवऱ्याच्या तसबिरीची पूजा झाली, देवपूजा झाली, तुळशीचं दर्शन झालं, गाईचं दर्शन झालं. हुमऱ्यावरती पाणी घालून गोपद्म काढायला त्यांनी दरवाजा उघडला. भस्कन वास यावा तसं कुणाचं तरी मुसमुसणं कानी आलं. कोणत्य? कमळाक्कांनी विचारलं. मी गजरा. रडू फुटत एक सावली गदगद उठली. अगं बाया, रामपारात रडत्यास का ग? काय झालं सांग तरी. कमळाक्कांनी तिला जवळ घेतली. मायेचा पदूर घालून फुंकर घालत्याल्या. मारून घराबाहेर काढलं व ह्यांनी मला. कूस गावली तसं मन फुटलं आणि काटा फुलायला लागला. कुणी? मारतंडानं? का म्हणून ग? रोजचाच तगादा. बाकडनं पैसा आण म्हण. आता रोज उठून माझा बा तरी कुठनं व पैसा देईल? परवा दिवाळ सणाला 200 रुपये दिलं तर आता अनेक मागत्या ती. एक केळ हलावी तशी गदगद हल्ली. कमळाक्कांच्या खांद्यावर मान टाकली. आक्कांनी कुरवाळली. सवताच्या पदरानं तिचं डोळं पुसलं. गप, दिवस उगवतोय, रडू नगस. मारतंड हाय नव घरात? हाय ती की. आणि सासू तुझी? त्या बी हाय ती. कमळाक्का खाली वाकल्या. हुमऱ्यावरती पाणी घातलं.
तो बी सवताच्या पदरानं कोरडा केला. त्यावर रांगोळीची चिमड धरली. हुमऱ्यातनच बाहेर यावी तशी गोपद्म उमाटली. त्यांच्यावरती हळद कुकू घातलं. सरळ होत वळल्या आणि पारूला हळी दिली. पार्वती, अगं ए पार्वती. रातच्या बेरडाच्या गोंधळानं उठायला उशीर झालेली पारू मिश्री लावत्याली. जी म्हणाली. अगं ही बघ सवाशीन आली या सणासुदीचे रामच्या पारी. हिला चांगलं त्याल लावून नाहीला घाल. कुणीतरी सवाशीन बोलवावीच लागली असती की. गजराचं रडू कुठल्या कुठं गेलं. ती हसत हसत म्हणाली. सवताची सुनी असतवर. कमळाक्कांनी तिला चापट मारली. मग तू कोण हायस ग? सूनच हायस की माझी. जा न्हाऊन घे जा. येते जाऊन तुझ्या सासूकडं. गजरा वाड्यात गेली. पदर खोचून कमळाक्का वाड्या बाहेर पडल्या. गजराची सासू तानाबाई म्हशी कालचं काढत्याली. कुपा शेजारी मार्तंडा चगाळा पेटून शेकत बसल्याला. तलफ आली तशी त्यानं सदऱ्याच्या खिशामध्ये हात घातला. 2 बोटांच्या चिमटीनं वरल्यावर अल्लाद एक बाहेर काढलं आणि चगाळ्यावरती पेटवला. हाडाडलेल्या छातीत धूर भरून घेतला. ठसका लागला तसा नरड्याच्या नळकांड्यातनं बाहेर टाकला. त्याच वक्ताला तानाबाई बडबडायला लागल्याली. ह्याचा धूर बाहेर पडत्याला आणि तिच्या पोटातला मळ बाहेर पडत्याला. हार शेणाचा हात उच करीत ती बोलायला लागली. माझं लगीन झालं तवा काय सुदीक नव्हतं. दोघं बी मोलानं राबलो तवा ही घर उभं राहिलंय. ह्यो जिमनीचा तुकडा झालाय. जलमभर राबून मिळवला आणि ह्यो पसारा केलाय. मार्तंडानं पुन्हा एक खाऊन झुरका घेतला. नाका तोंडातनं धूर सोडला आणि ख्यास मारून म्हणाला. मग काय आम्ही करा म्हटलं होतं वय तुम्हासनी. आता काय म्हणावं ह्या उपारट्या बोलण्याला. आर उग म्हैस हागल्यागत बोलू नगस बदा सकाळच्या पारी. कुणाला माघारी बोलतोयास मार्तंडात्वा? त्याच येळी आलेल्या कमळाक्कांनी विचारलं. मार्तंडा लाक्कन हल्ला. हातातली विडी चलाकीनं चगाळ्यात टाकली. यगळा निळा जाळ झाला. संभाजी जळून गेला. शेणाचा हात घेऊन तानाबाई पुढं आली. जी कोण? कमळाक्का? यरवाळी बरं आलासा म्हणायचं. मार्तंडा खाटवरची वाकळ साफ करीत म्हणाला. बसा अक्का बसा. बसत नाही. बायको कुठाय तुझी र मार्तंडा? संक्रांताच. वाड्यामध्ये सवाशिनी यायच्याता. हळदी कुंकू वाण द्यायला पाहिजे नव कुणीतरी सवाशीन. कुठाय गजरा? तानाबाई. इचारा की तो विडी वडतूया त्याला. माहेरी धाडलीस का काय रे? तेच सांगतीया मगाधरनं. तानाबाई बादलीत हात खंगळत बोलायला लागली. तिच्या माहेराला जाऊन बघून ये म्हणतीया. अंधाराची गेली या पोर. गाव आपलं नसरानी झाल्यालं. येळवखत काय सांगून येत्या व्हय कुणावरती? रुसून गेल्या का गजरा? कमळाक्कांनी अक्षी वकिली पायंटानं सवाल केला. जात्या कशाला? तानाबाई हाताचं फलकार उडवीत म्हणाली. घालिवली ह्यानं. ह्याला पैका पाहिजे रोज उठून. गजरा कुठून राहतील त्यो? तिच्या बाकडनं. तानाबाईनं बोचरा आवाज लावला. अप्रूबाईचा नवरा मिळालाय तिला. सासऱ्यानं पैका द्यायला नगवय त्याला. आई. मार्तंडानं डोळ्याचं ऐर फिरवलं. मार्तंडा, अरे वेट लागले की काय तुला? तिचा बाप झाला तरी का लक्षाधीश आहे होय? थोडक्यात गोडी असावी. आणि तुला तरी कशाला रे लागतोय पैसा? मी सांगू का तुम्हासनी? तानाबाईनं आता चंगच बांधला. सांगायला कशाला पाहिजेल? मला काय डोळे नाहीत? मार्तंडा, तुझ्या डोक्यावरती जबाबदारी आहे. त्या उन्हाळ पोरांत मिसळायचं नाहीस. आपली 4 बिघ जमीन आहे. ती कसावी, उत्पन्न काढावं, आपला प्रपंच नीटनेटका करावा. इस्पिटावरती पैसा लावून पोट भरते ती का रे कधी? कुठला अक्का? पेरतोय का पाळी देतोय ह्यो? समधी काम मोलानं करते मी. आसून नसून सारखी झाल्या जमीन. नालबंदासमोर पाड्याला तिडा टाकून खाली पडावा तसा अक्का समोर तानाबाईनं मार्तंडाला घातला. ते काही नाही. तू आणि तुझी बायको दोघांनी केलं पाहिजे सारं. अरे एकेका एकरात उत्पन्न काढून धनंतर झाली तर माणसं. तुम्ही जलमभर दळिद्रीच राहणार का रे? आपण पिकिवलं म्हणजे पुरवठ्याला येतंय मार्तंडा. हंगाशी. कमळाक्काचं तरी ऐक गुलामा. ध्यान दे कुणबीकडं. काय रे? दिन अक्का. मेंढा जिरल्यागत आवाजात मार्तंडा म्हणाला. औंदा नाही मुलानं माणसं लावणार. आणि एका हलव्यावर काट धरायला लागलं. मग जाऊ का मी? तानाबाई घायट्यानं म्हणाली. दूध घ्या की घोडभर. आत्ता धार काढते. आणि त्याला तेवढं सांगा वाडीला जाऊन यायला. पुरगी एकलीच गेल्या. माझ्या जीवाला घोर लागून राहिलाय.
पितळीचा लख्ख घासलेला तांब्या 2 मांड्यांत धरून तानाबाई धार काढत्याली. कमळाक्का हसून म्हणाल्या, काळजी करू नकोस तानाबाई, गजरा दिवस उगवायलाच वाड्यावर आल्या आमच्या. कुळवंताची लेक मुराया बिगर कशी जाईल माहेरी. तुमचा वाडा म्हणजे माहेरच हाय. बापूसा पुढारी होतं तवा गाव कसा साजरा होता आपला. ते गेला आणि ह कावळं कारभारी झाले ते गावात. तिरप्या मानाने वाकडं डोळं, घाण असल तिथं गर्दी मेल्यांची. बोलण्याची पालखी आपल्याकडं दुसरीकडं गेल्याली बघितली तसा मार्तंडाला धीर आला. आईनं पेटिवलेल्या होळीत त्यानं आपली एक गौरी टाकली. अक्का, तुमचा वाट करीबी नादी लावलाय त्यांनी. कुणी? हेच आबा आणि तात्या पुढारी. खंडोबाला काय शिकवलंय त्यांनी आणि 10 पुती खाल्ली तर त्यानं तुमची जुंधळ्याची. कुबेराचा ट्रक भरून पाठवला इस्लामपुराकडं. आबा तात्याची भागी होती त्यात. तुला र काय माहिती? आबांच्या तोंडून ऐकलंय म्या सवता. तुमच्या पाया शपथ सुटली म्हणा. कमळाकांच्या मनात धापकन धोंडा पडला. त्या गप्प झाल्या. खिनभरानं म्हणाल्या, खंडोबालाही गुरुमंत्र आहे म्हण की त्यांचा. मार्तंडाला आता जोर आला. म्हणाला, अक्का, पंचायतीच्या निवडणुकीत तुम्ही पाडलं नाहीसा का आभासने? तवा धरणं खार खातोय तो तुमच्यावर. चिलीट म्हणून कानाडोळा करतायसा तुम्ही. परती वाळवीची मुंगी हाय. वडा पिपळाचा बी भुगा करील. कानावरती आलंय ते कानी घातलंय तुमच्या बघा. ठीक आहे, मी विचारते खंडोबाला काय ते. विचारा की, तुम्हाला कुणाच्या बाच भ्या हाय व? तानाबाईनं कवा दुधाचा प्याला दिला तो कवा घशाखाली घातला अक्कांसने काय बी समजलं नाही. वट्यातलं जुंधळं भारकन भुईवरती इखरून पडावं तसं मन भिरमिटल्यागत झालं होतं.